नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। कुणी येईल का? या, कुणीतरी पण या आणि आम्हाला वाचवा, कारण की आमच्या गावामध्ये असणारा दुर्ग नावाचा कडा लोंबतोय आणि हा कडा आमच्या जीवावर कधी बेतेल हे आम्हालाच ठाव नाही। म्हणूनच आम्ही सांगतोय, आम्ही काळजापासून तुम्हाला अर्थसाथ घालतोय। या, कुणीतरी या आणि आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा। पाटण तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथे चारही बाजूने मोठमोठ्या दरडी कोसळून शेत पिकांसह अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत। यामुळे गावातील लोकांना दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। पाटणला यायचं म्हटलं तर गावातील असणाऱ्या जुन्या पाऊलवाटा शोधत मार्ग काढत यावं लागत आहे। पंचनामा न्यूजने पाटण तालुक्यातील टोळेवाडी गावातील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। टोळेवाडीतील दुर्गचा कडा लोंबतोय आणि हा कडा गावाला कधीही गप करू शकतो। होय, दुरुपचा कडा आमच्यावर कडा आया, तो लोंबतोय। तो जर आमच्या पोरा बाळावणी आला तर आम्ही कुठे जा? आम्ही एक मरू द्या मेलो होतो, पण आमची मुलं बाळ लहान मुलांनी काय बघितलं? आमच्या समोर आता हाच प्रश्न आहे की शासन जिवंत असताना देखभाल का करत नाही आणि मेल्यानंतर 5-5 लाख रुपये देत आहे, आणि जर मेल्यानंतर पैसे घ्यायलाच कोण नसतं म्हणून शासनाने ही योजना काढली आहे का? माजी सरपंच नारायण डिगे, माजी सरपंच टोळेवाडी, ही एवढी दुर्घटना घडलेली असून गावाचा संपर्क पाक तुटलेला आहे। तर आतापर्यंत गावात कुठल्याही बाबीची मदत किंवा लोकांना कुठल्याही बाबीचं संरक्षण मिळालेलं। एक तर येण्याजाण्याचा मार्ग म्हणजे रस्ता तुटलेला आहे। चारी बाजूचा कुठला गडा, कुठला सुंदरगडा कुठला येणारा रस्ता तुटला आहे आणि गावाच्या वर असणारा कडा तो पूर्ण आता कोसळायच्या अवस्थेत आलेला आहे। कधी तो खाली येईल आणि कधी गाव गप होईल हे सांगता येणार नाही। तर आता ऍक्च्युली अशी परिस्थिती आहे की संपूर्ण डोंगरच घसरायला लागली। तर शासन आमच्याकडे कधी बघणार का? माळींची अवस्था झाली, आंबेघरची अवस्था झाली, डोकावळेची अवस्था झाली, कांबारगावची अवस्था झाली। अशी अवस्था झाल्यानंतर सरकार आमच्याकडे बघणार आहे का? आणि त्यावेळेला बघायला येईल तर ह्या ठिकाणी कुणीकडे दिसणार नाही। आणि मुद्दा एक आहे की शासन जिवंत असताना त्याची देखभाल करत नाही आणि मेल्यानंतर 5 लाख रुपये देते, तर मेल्यानंतर पैसे घ्यायलाच कोण नसतं म्हणून शासनाने ही योजना राबवलेली आहे का? टोळेवाडी गावाचे पुनर्वसन व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी असून संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन गावाचे पुनर्वसन करावे। इतका दुष्काळ म्हणजे हा निसर्ग नेमाचा पडलेला आहे, तरी सुद्धा आज तागायत कुठल्याही नेत्यानं लक्ष दिलं नाही। लक्ष द्यावं, आम्ही या जगात माणसं म्हणून जगतो, तर आमचीही दखल कुठंतरी घ्यावी। आमदार, खासदार असे या लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, आमची जरा दागदुस्ती लावावी तर बरं होईल आणि कुठंतरी चांगल्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं एवढी विनंती करून सरकारला माझे 2 शब्द